तुला कशी वाटली माझी एवढी? चल 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 चल. अरे बापरे, बाबा तर इथंच आहे. बाबाला गोष्टी सांगा ना. ना गोष्ट आता कुठं गोष्ट सांग सांगा ना बाबा, सांगा ना. बरं सांगू का? हा एक जुना किस्सा सांगतो तुला. हा काय झालं आमच्या गावामध्ये हा खेडेगावात राहत होत त्यावेळेस शाळेत असताना. काय झालं तिथे लग्न समारंभ होता. लग्न समारंभ होता तिथं. हा. मग तुम्ही गेले असाल तिथं खायला प्यायला. खायलाच नाही आम्ही बसलो हा तर जे मोठे माणसं होते ना हा. सरपंच पाटील ते आले पंक्तीमध्ये. ए चला उठा उठा म्हणे हात धरून आम्हाला उभं केलं. म्हणलं का तर म्हणलं पाहुणे बसलेले आहेत पाहुण्यांना वाढायचं म्हणून त्यांच्या पंक्ती वाढायच्या त्यांना जेव घालायचा आधी आणि नंतर तुम्ही बसायचं. म्हणलं ठीक आहे. मग पंक्ती बसल्या आम्ही वाढलो वाढलो एक पंक्ती झाली दोन पंक्ती झाल्या तीन पंक्ती झाल्या. मग म्हटलं आता आम्ही जेवायला बसलो. चौथ्या पंक्तीमध्ये आम्ही जेवायला बसलो. नंतर जेवण झालं फुल आणि मग एक मित्र होता तर तो मित्र माझ्यासोबत आला. आणि मग काय झालं की आम्ही वर गच्चीवर जायचो झोपायला. उन्हाळ्याचे दिवस मस्त गाद्या बिद्या टाकून ठेवल्या होत्या. तिथे वर चढायला काही आमच्या घरच्या वेळेस शिडी नव्हती. मग काय मग आता वर कसं जायचं तर आम्ही काय केलं तिथे सरपण होतं असे खाली मोठमोठे लाकड होती त्याच्यावर काड्या होत्या म्हणजे छोट्या काड्या जे सरपण म्हणतात त्याला. आणि नंतर त्याच्यावर चढून भिंत होती बाजूला त्या भिंतीवर चढून जाऊन असं बिलकुल बॅलन्स सांभाळत त्या गच्चीवर जावं लागलं. मग तुम्हाला तर खूप मजा वाटत असेल तिथं जाताना. मग काय झालं आम्ही चढलो. आता सुरुवातीला तर चढून गेलो हा आणि नंतर काय झालं तिथे त्या ज्या सरपण होते त्या सरपणामध्ये अशा मध्ये असे छिद्र होते हा त्याच्यात पाय जायचे. मग ते सांभाळून वर जावं लागत होतं. भिंतीवर जाऊन भिंतीवरून गेलो आम्ही. तिथे गप्पा गोष्टी केल्या आणि आम्ही झोपलो.